पाषाण रोड, लवकर चला. लवकर. साहेब साहेब फार अर्जंट केस आहे, पाषाण रोडला जायचंय, प्लीज जरा लिफ्ट द्याल का? चला बसा. सुधा 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 कुठे? अजून आली नाही बँकेतून. बँकेतून? आज तर रविवार आहे, बँक बंद. मग कुठे मैत्रिणीकडे गेली असेल, पण तू कशाला इतकी धावत आलीस? एक नवलाची गोष्ट सांगायची होती तिला. आज मला तिचा जुळा भाऊ सुधीर भेटला होता. काय? सुधाचा जुळा भाऊ? कमाल आहे, सुधाने कधी सांगितलं सुद्धा नाही की तिला जुळा भाऊ आहे म्हणून. अगं सुधा केव्हा चालली आहे? या लोकांना माहित नाही. ती बघ आतमध्ये आंघोळ करते. सुधा 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 बाहेर ये लवकर. अगं सुधा. काय ग? बाहेर ये लवकर, मला तुला एक गंमत सांगायची आहे. हो, मग एक काम करतेस का तू जरा हॉलमध्ये जाऊन बैस, मी आंघोळ संपून ताबडतोब येते. ठीक आहे, लवकर ये. हो. दार बंद कर. हे तू माणूस आहेस काय? सगळ्यांना गोत्यात येतील अशानं. तुम्ही काय काळजी करू नका रे, कोणीही गोत्यात येत नाही. माझी ही केस मी माझ्या पद्धतीनं हाताळणार. या माणसाचं काही कळतच नाही. धनंजय धनंजय, महत्वाची महत्वाची. या काय महत्वाची बातमी नाही. काय तुम्हाला दिसणार नाही रे बाबा, चबुरावचा तमाशा पुण्याला आलाय. हत्तीच्या इतकंच ना? इतकंच नाही रे, त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आली असणार. मला गेलं पाहिजे ताबडतोब. त्या कमळीच्या नादाने घोटाळा करून ठेवलं का सांगतो काय? काळजी करू नका रे बाबा. थांब तू एक काम कर, काय? तिला भेटायला पार्वती म्हणूनच जा. नाही, प्रेयसीला भेटायला स्त्रीच्या वेशात लोक मर्द म्हणतील का मला? ए मर्द, तो म्हणतो ते बरोबर आहे, कुणालाही संशय येणार नाही, अगदी छबुरावाला सुद्धा. अगं बाया 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 बाया, केवढी मोठी झाली ग तू. ए बाई, कोण तू? मी नाही ओळखत तुला. अगं 7 जन्माची ओळख आपली, हा? एवढ्या लवकर इसरून कशी चालल? ए भवाने, लय लाडात येऊ नका. आता तुझ्या बरोबर लाडत नाही यायचं तर कुणा बरोबर यायचं ग? कोण कुठची तू? हे बघ बाई, परशात तू. अरे काय रे, हे कसलं सोंग काढलं? हे बघ, ते नंतर सांगतो. आधी सांग, तुझा बा कुठं आहे? गेलाय बाहेर. आणि आला परत तरी घाबरते कोण? चल. काय छबुराव, जोरात चाललाय ना? कसला जोर घेऊन बसलाय राव? चाललंय आपलं टुकू 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 टुकू. यावेळी पोरीला बरोबर आणले ती. आता पोरीच्या लग्नाचं बघायला नका का? पाहुण्यानं 2-4 पोरं सुशीला पुण्यातली, म्हणून घेऊन आलो पोरीला. अहो तुमची पोरगी चांगली आहे, कोणी पसंत करेल की. आता त्यो वर बसलाय नव, तेच काय ते ठरवणार कसं? अगं भैया, आबा आला वाटतं. अगं येऊ दे, कशाला घाबरतेस? आबाचा बाबा येऊ दे, मी नाही घाबरत. जाऊ उघड. काय ग, कुणा संग बोलत होती? हिच्या संग. ही कोण? आणि हे काय छबू काका, मला ओळखलं नाही तुम्ही? अहो आबा, ही पार्वती. पहिलीपासून 4थी पर्यंत नव्हती का माझ्या वर्गात शिकत? अगं पण मी कुठं होतो तुझ्या वर्गात, मला आठवायला? अहो आबा, माझ्या संग खेळायला नाही का यायची? आणि तुम्ही आले लबाड असे म्हणून माझ्या गालगुच्च्या घ्यायचे, ते आठवतं का? ती होय तो प्रकारात होती. हिरवा परकर पांढरा पुलका, नाचायची नाही का? नाचले मोला आंब्याच्या वनात, किती छान नाचायची. आता आठवला. पण ही इथं असती होय? आता लगीन झालं नाही काय तिचं? रांगा पिंडाला अगदी मजबूत झाली. माझा नवरा पण तसा दांडगा आहे. पण काय छबू काका, त्या कमळीचं लगीन करून टाका की लवकर. त्याच खटपटीत आहे मी. आम्ही पण, म्हणजे हीच मगाशी म्हणत होती, हिच्या मनात एक चांगला मुलगा आहे, परशा नावाचा. नाव काढू नका त्याचं. एक डाव फेटू दे मला, त्या हलकटाला जोरानं मारल्याशिवाय राहणार नाही. असं काय केलं त्यानं? काय केलं? अगं त्याला बाजार मास्तर म्हणून माझ्याकडे कामावर ठेवला, तर पिशव्या उचलायच्या ऐवजी माझ्या कमळीलाच उचलायचा डाव करायला लागला. पण तो चांगला असला तर? अगं पण तू काय एवढी तरफदारी करते त्या फडतूस बाजार मास्तराची?
त्याची लायकीच आहे का माझ्या पायतानाजवळ उभी राहायची? असलं 56 वर्ष मी नोकरीला ठेवतो. मी काय म्हणते छबू काका, तुमच्या नोकरीत नसलेला एखादा 57वा पडशाई जगात असला तर? आमच्या कमळीनं तुला लईच भुरळ घातलेली दिसती. पुरं अहो, ती तर माझ्या जीवा भावाची मैत्रीण आहे. माझ्या काळजात कशी रुतून बसली या. तिला चांगला आणि तिच्या आवडीचाच नवरा मिळणार. तिचा नवरा इतका खुश होईल, तिला सोडणारच नाही. असा घट्ट पकडून ठेवी. तुला उशीर होते ना? इथे हा छबू काका. बरं आहे कमळे, इथे आहेस तवर रोजच भेटीन. तेवढाच आपला टाइमपास होईल नाही का? अच्छा तो हम चलते हैं, टिंग 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 टिंग. अच्छा तो हम चलते हैं, टिंग. तेरी माँ मेरी माँ, तेरी माँ मेरी माँ, दोनों ने टांग से झाड़ू कर दिया. सुधा? तू होय? केवढी घाबरली मी. सुधा, तुझी एक गोष्ट मला खूप आवडली बघ. कोणती ग? हेच, मनात किती दुःख असलं ना तरी तुझा चेहरा मात्र नेहमी प्रसन्न असतो. काही इलाज नाही त्याला. सुरुवातीला मला कळलं ना तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तुला कळलं तेव्हा ना? काय कळलं? तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल? जाऊ दे, आपण तो विषय टाळलेलाच बरा. कोणता विषय? तुला माहितीये तोच. हे बघ, तू काळजी घे. आपलं आयुष्य छोटं असो किंवा मोठं असो, शेवटी ते आनंदात कसं घालवायचं हे आपणच ठरवायचं असतं ना. हो, पण तू काय म्हणतेस ते मला. तू मजेत राहा म्हणजे झालं. तशी तुला काळजी करायला नको. तुझे नवरा डॉक्टरच होणार आहे. मला काय कळतच नाहीये तू काय म्हणते. काय सुधाबाई, आज बऱ्या ना नेहमीपेक्षा? अच्छा सुधा, मी जाते. काय हो ज्युनियर माने, आज असं काय विचारलं मला? तू आज चल, मी तुला सगळं सांगतो. चल चल इकडे इकडे. तू आधी मला सांग, त्या पोरीला काय सांगितलंस माझ्याबद्दल? तसं काही खास नाही रे, फक्त तुला कॅन्सर आहे म्हणून सांगितलं. मग ठीक, तुला काय शरम? अरे तुझ्यापासून काय लपवणार मी? अरे मी मिरजेला शिकायला होतो ना, तेव्हा हिची माझी भेट झाली आणि तिथंच आमचं जमलं. अरे वा. ही माझ्या आयुष्यात कायमची जाऊ नये म्हणून माझ्या बायकोला कॅन्सर आणावा लागला. अच्छा अच्छा. आणि तुला तर माहितच आहे रे, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं. या 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 अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. काय इकडे कुठे काय मोर्चा? शॉपिंग. शॉपिंग नुसतं नाव घे. नाव घ्यायला सांगताय तिला? नाव घे म्हणजे तिकडचं नाव नाही घे, वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो. नेल पॉलिशचे 2-3 शेड्स दाखवा ना. नेल पॉलिश. तुला गंगावन पाहिजे असेल बहुतेक. गंगावन? तुम्ही आजकालच्या मुली बॉबकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच आईच राहिलेली नाही. नेल पॉलिश पाहिजे ना प्लीज. तुझी नका बघू. अरे हे काय, त्या पद्धती काय नका दाखवणी? मांजरीसारखी काय नका दाखवते? हे काय बघू, चांगले खातेच वाटतं. तू तू ही शेड लाव, चांगली दिसेल. नख एकदम नखरेल दिसतील. बघूया नका खरी आहेत ना? म्हणजे काय? म्हणजे काय? काय भोकच किती मी काय कळत नाही एवढं. हे पहा, तुम्हाला काही घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई, यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्प. लिपस्टिक देऊ ना? द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन. मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम. मिस्टर माने, हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा काय, त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावंच लागतं ना. हे पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन विक्री करावी. तेच करतो ना मी. म्हणजे काय होतं, मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा त्या मुली होय, त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे? जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत. तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय, मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईचे त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही? ओठ मुळीच हातात घेणार नाही, कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या? हो ना, एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा. आणि मालकीण बाई आहेत ना, त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट तुम्ही जाऊ शकता, पण लक्षात ठेवा, बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही आणि मलाही ते आवडत नाही. हो, जातो ना मी, जातो.
लाल लगा बेटी दे रे, जल्दी दे रे, देखते काय रे. बघतो मी कसा मेला, बाई कधी बघितलीच नाही मेलेला. आता जाशील कुठे भावाने? रस्ता सोड मुकाट्यानं. का त्या दिवशी मला मारताना मजा वाटली ना तुला? तुला कोणी आया बहिणी आहेत की नाही? हात सोड म्हणते ना, हात सोड सोड. थांब बाई, काय चीज आहे ते मी आता दाखवतोच तुला. मेल्या मुडद्या, गडती बाईच्या अंगावर हात टाकतोस, लाज वाटते का? चाल मुकाट्यानं. सोड सोड म्हणते ना. अरे अरे लग्न झालेल्या बाईच्या अंगावर हात टाकायला तू दुर्योधन आहेस की दुःशासन? अरे सोड. अरे बापरे, अरे सारखं सारखं त्या झाडावर काय? अरे बचाव बचाव, धावा, बचाव बचाव बचाव. अरे कुठली आहे? बचाव बचाव. अरे बाबा, बचाव, धावा, बचाव बचाव. अरे बापरे, रामखोर, मारा, हाणा हाणा मेल्याला. तुमच्या बायकावर त्यानं हात टाकला. हात टाकला. आज नवरा आला म्हणून वाचलीस तू. कधी ना कधी तरी सापडशीलच एकटी.